अक्का साहेबांना भावाचं काही उमगलं तर? छे छे, श्रेयांक बद्दल काही बोल नकोस. मलाही काही कळ ना, मी पण गोंधळून गेलो होतो. मी विचार केला की माझ्याशी गोड म्हणून ते लोक मला मारून तर नाही ना टाकणार. तिघांनाही त्या लोकांनी तसंच मारून टाकलं असेल. काय झालं ग? जानू घर सोडून गेली हे कळवलं होतं नचिकेतच्या मम्माने आम्हाला, पण या वाड्यात जायच्या नादात आम्ही ते पार विसरून गेलो. ती परत आली की नाही याची चौकशी सुद्धा केली नाही आम्ही. मंदार आवरलं? हो. श्री, आम्ही अलिबागला जाऊन येतोय उद्या सकाळपर्यंत परत येऊ आणि घरातच राहा. चल. परत कुठे बाहेर गेला नाही म्हणजे मिळवलं. नाही जाण, मी समजवलं तिला. तुम्ही इकडे कुठे निघालात? गावाला. जान्हवी राजवाडेचा तपास जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. आम्ही तिला शोधायलाच चाललोय. पळून जाण्याचा बेत दिसतोय, पण लक्षात ठेवा कायद्याचे हात खूप लांब आहेत. हो इन्स्पेक्टर, उगाच कशाला फिल्मी डायलॉग मारताय? समजेल. फिल्मी काय रिअल काय सगळं समजेल. तुम्ही दोघांनी मिळून तिचा खून केला. काय म्हणताय तुम्ही? सासू आणि नवऱ्याच्या लोभापायी एका तरुण विवाहितेचा संशयित मृत्यू, अशी बातमी जेव्हा पेपरात छापून येईल ना तेव्हा सगळं समजेल. सासू नवरा, ही सगळी काय भानगड आहे? काय भानगड आहे ती बाहेर काढायलाच आलो ना मी इथे. काय बरं झालं त्या मुलांनी कंप्लेंट केली, नाही तर तुम्ही दोघांनी मिळून सगळं सहज पचवलं असतं. तिला सून करून घ्यायला तुमचा विरोध होता. तुमच्या मुलाने मात्र चोरून तिच्याशी लग्न केलं आणि एक नवीन भानगड निर्माण केली. आता तिला दिवस गेले हे कळल्यानंतर तुम्ही दोघांनी मिळून तिचा असा काटा काढला. खोटं आहे सगळं. कोणी सांगितलं तुम्हाला असं काहीतरी? जान्हवी गावाला गेली असेल किंवा कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी गेली असेल. आम्ही उलट तिला शोधायला निघालोय. कोणी सांगितलं आम्ही तिला मारलंय? काय झालं इन्स्पेक्टर साहेब? ह्याला विचारा, हा जान्हवीचा भाऊ आहे. अहो यांनीच कंप्लेंट केली होती. आणि काय हो? तुमची ही अवस्था कशी झाली? श्री, तू यांचा गैरसमज दूर कर. त्यांना असं वाटतंय की आम्ही दोघांनी मिळून जान्हवीला मारलंय. नाही इन्स्पेक्टर साहेब, तसं काही नाही आहे. या दोघांनी तिला मारलेलं नाही. दादर ती जिवंत आहे की नाही याचा पत्ता आम्हालाच नाही. तिच्या शोधात मी गावाला सुद्धा जाऊन आलो. पटली तुमची खात्री? आय सी. असा डाव आहे. आधी बहिणीला मार, आता तिच्या भावाला मारहाण करून जबानी बदलण्यासाठी दमदाटी करताय. पण लक्षात ठेवा, आजचा कायदा सुनांच्या बाजूने आहे. जर तिचा ठाव ठिकाणा लागला नाही ना तर तुम्ही दोघेही गजाआड जाऊ शकता. नाही इन्स्पेक्टर साहेब, तसं काही नाही आहे. अहो तुम्ही अजिबात घाबरू नका. कायदा तुमच्या बाजूने आहे. आणि मॅडम, आता तुम्ही जान्हवीला हजर करा, नाहीतर केलेला गुन्हा कबूल करा. कळलं? एक लक्षात ठेवा, मी सांगेपर्यंत हे शहर सोडून जाण्याचा प्रयत्नही करू नका. तुम्ही तुम्ही कसं काही उठला? जाऊन आराम करा. जाऊ. शिवराम काका, माझं तुमच्याकडे काम आहे. आता नका, आता मला लय काम आहे. शिवराम आपण नंतर काका. बोलू. जातो. तुम्ही जाऊ. का टाळताय तुम्ही मला? मी काय विचारायला की लगेच विषय बदलताय तुम्ही? नाही तसं नाही ताईसाहेब. शिवराम काका, मी हात जोडते हो तुमच्या अहो, समोर. असं काय करताय ताईसाहेब? काय विपरीत वागणं? मालकांना नोकर माणसासमोर हात जोडायचे नसतात का? उगा पापाचं धनी करताय मला. हे बघा,
तुम्ही मला जर मदत नाही केलीत ना तर पापाचे धनीवाल. मालकाला मदत करायचा धर्म समजता ना तुम्ही. म्हणजे काय तसे तुम्ही काय बी मागा लगेच हाजीर करतो बघा. मला माझा नचिकेत हवाय. शिवराम काका प्लीज, वाड्यात जायचा चोर वाटा तुम्हाला माहिती आहेत ना. प्लीज प्लीज मला तिथे घेऊन चला. आपण ना डॅड आणि नचिकेतला परत घेऊन येऊ. ताईसाहेब चोरवाटा ठावा असला तरी आता तिचा काय उपयोग. म्हणजे म्हणजे तवा वाड्यात माणसं राहायची, आता भूत राहत्यात. त्यांना समध्यात चोरवाटा ठावा असत्या. ते काही असो, पण आपण वाड्यात जायचं. तुम्ही मला तिथे नक्की घेऊन जाऊ शकता. तुम्हाला समजत कसं नाही ताईसाहेब. ते त्याला नाही जमलं ते मला कसं काय जमल. त्याला म्हणजे कोणीतला माणूस. नाही कोण नाही. शिवराम काका, तुमचे मालक सुटून यावेत असं नाही वाटत का तुम्हाला? तुम्ही का मला मदत नाही करत आहात? बरं जाऊया वाड्यात. चोरवाटेनच जावं लागेल, पण आता नाही. औसेच्या रातला जावं लागेल. असेल ना? होय, का? औसेच्या रात्री भूत मसणवटीत जातात. हवास वाड्यात शिरकाव करावा लागेल. फक्त काय? फक्त औसेच्या आधी सोमवार येतोय. तेव्हा पाटलाने काही गडबड केली तर. तुम्ही नका त्याची काळजी करू. गाववाल्यांना मी सांभाळते. आपल्याला वाड्यात जायलाच हवं. नचिकेतला तरी शोधायलाच हवं. राजवाडे नसूनही तो वाड्यात का अडकलाय समजायलाच हवं. कोणी भूत पिशाच किंवा प्रेत नाही आहे. मी पण तुझ्यासारखा एक सामान्य माणूसच आहे. मलाही तुझ्यासारखं एक सामान्य आयुष्य जगायचं होतं. पण जन्माला आल्यापासून माझ्या वाट्याला 4 भिंतीशिवाय काय झालं नाही. मी रडलो तेव्हा मला कोणी दूध पाजलं नाही, की कोणी मायाचा हात फिरवला नाही. तुला हेमांगीशी लग्न करायचं आहे ना? करायलाच हवं. कारण राजवाडीची कन्याच या वाड्याची खोती नसेल. तुमचं लग्न झालं नाही तर खोत कितीच्या अंगात जाईल. आणि तिचं तसं व्हायचं नसेल तर तुमचं लग्न हे व्हायलाच हवं. माझं आणि हिमांगीचं लग्न व्हावं अशी जर का तुमची इच्छा असेल तर मला या वाड्यातून बाहेर पडण्यास मदत करा. नाही, तिचं लग्न या वाड्यातच होणार. लक्षात ठेव, तिचं लग्न या वाड्यातच होणार. आता खेळ रंगलाय. त्या पाटलाला म्हणवं आता ये. नाही तुझ्या पाटीलकीचे भिंदवडे काढले तर नावाचा खोट नाही मी. हे काय चाललंय?
बुद्धिबळाचा डाव मांडलाय, तूच दिसत नाही का? का खेळताय तुम्ही हे? का लोकांच्या जीवाशी खेळ मांडलाय तुम्ही? अरे आत्ताशा कुठे खेळात रंगत यायला लागली. मी त्या पाटलाचे 1 प्यादे मारले, आता तो पाटील माझे 1 प्यादे मारेल. हे असे झाल्याशिवाय खेळात रंगत कशी येणार बाबा? तुमचा खेळ चाललाय, पण माझ्या मुलाचा जीव जातोय. कशाला अडकवलाय महेशला तुम्ही? अरे माझी खोतकी तो पुढे चालवणार आहे. त्याला या सगळ्या गोष्टीचा सराव नको का व्हायला? काय नकोय त्याला खोती? महेशला काय नकोय? त्याला सोडून द्या, त्याला त्याच्या जगात जाऊ द्या. आजपासून बरोबर 22 दिवसांनी त्याची सुटका होईल. अरे पण मग नचिकेतला का अडकवला तुम्ही? त्याचा आपल्या घराण्याशी काहीच संबंध नाही. अरे नाही कसा बाबा, तो माझा जावई होणार आहे. आणि त्याचे लग्न ह्या वाड्यातच होणार, अगदी थाटामाटात, हेमांगीशीच. काय चालवलंय तुम्ही? काय या पोरांच्या जीवाशी खेळताय? तूच नाही कळायचे ते. महेश का हेमांगी, हाच एक प्रश्न पडलाय मला. माझी सगळी साधना पणाला लावली, पण भविष्याच्या पोटात काय दडलंय ते काही कळत नाही. मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला भविष्याची चिंता लागून राहिली? काय हा हव्यास? हा मास कसला? सोडून द्या मास. तुमची खोती आता राहणार नाही. गप्पा बैस शेंट्या. हा असा फिकड माझ्या पोटी जन्माला कसा आला तेच कळत नाही. तुझा आज जरा विचार करू दे. ती अंबा वाड्यात करत आली आहे, म्हणजे मी सिद्ध केलेलं ते यंत्र तिने इथेच कुठेतरी ठेवलेले असणार. त्याच्यासाठीच आली आहे ती. आणि अरे ते यंत्र जर मग मिळाले ना, तर त्याचा महेशला खूप उपयोग होईल. या गावावर तो पुन्हा खोती गाजवेल. ते इतक्या वर्षात तुम्हाला मिळालं नाही, ते 22 दिवसात काय मिळणार? आणि नाहीच मिळालं तर मिळाले नाही तर महेश राजवाडे पुन्हा कोणासही दिसायचा नाही. हा माणूस जिवंत आहे असं म्हणतो. तो प्राण्यासारखा दिसत असला तरी माणसासारखं बोलतोय. आपल्याला भेटल्यापासून मदतच करतोय. त्यानं मला इजा पोचवण्याचा प्रयत्नही केला नाही. याला अंकलबद्दल विचारा, याला नक्कीच माहीत असणार. तुम्हाला एक विचारू? महेशबद्दल? हो, अंकलबद्दलच विचारायचं आहे. याला माझ्या मनातले विचार कसं कळले? मला याच्यापासूनही सावध राहायला हवं. काळजी करू नकोस. तुला माझ्यापासून सावध राहायची काही गरज नाही. नाही, तसं नाही, पण तुला महेश कुठे आहे हे जाणून घ्यायचं आहे ना. चल, माझ्या बरोबर चल. मी दाखवतो तुला. चल.
जान्हवीचं गायबपणं खुनाच्या आरोपापर्यंत जाईल असं वाटलं नव्हतं मला. ती सापडली नाही तर खुनाच्या संशयावरनं आम्हाला अटक करण्यात येईल. आगाऊ मुलगी कल नाहीये. इथे होती तर सुखाने राहू दिलं नाही आणि आता इथून गेली तर आमच्या मागेला चढ. आंटी आय एम सॉरी. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. मंदात त्या दिवशी नको म्हणाला होता. ही जानू हरवल्याची कंप्लेंट मी पोलिसात दिली. मला माझी चूक समजली. आय एम रिअली सॉरी आंटी. तुझ्याबद्दल राग नाहीये रे माझा. एक भाऊ म्हणून जे करायला हवं होतंस ते तू केलं. तुझ्या जागी कोणीही असतं तर तेच केलं असतं. पण हा इन्स्पेक्टर या प्रकरणाला सासू सुना नावाचा जो रंग लावतोय ना ते बघून मला भीती वाटते. जानू सुद्धा कुठे गेली असेल खायला काहीच मार्ग नाही. अजून असं वाटतं की ती गावाला गेली असणार. नाही, जर तसं असेल तर मग तिच्या जिवंत राहण्याची पॉसिबिलिटी आहे ती कमीच दिसते मला. निदान गावी मला जो अनुभव आला त्यावरून तरी नाहीच नाही. तू म्हणतोस ते खरं असेल तर नचिकेतच्या जीवाला धोका आहे. तो राजवाडे नाही आहे कळल्यानंतर गावाला त्याला सोडतील. काहीच सांगता येत नाही आंटी. आंटी तिथे राजवाड्यांचं चुकून जरी नाव घेतलं गेलं ना तरी लोक अंगावर धावून येतात. म्हणूनच काळजी वाटते रे. म्हणूनच गावाला जायला हवं होतं. पण हा इन्स्पेक्टर याने कायद्याच्या चौकटीत अडकवलंय ना काहीच करता येत नाही. या लोकांनी मिळूनच अंकलला ठार मारलेली दिसतंय. या वाड्यातील गावातील लोक तंत्रमंत्रावर विश्वास ठेवणारे दिसत आहेत. सगळी अंधश्रद्धा आहे. कुणाचे बळी घेऊन काय मिळणार यांना का समजत नाही ते लोक. महेश अंकलचं प्रेत यांनी तसंच ठेवलंय. ही गोष्ट जर काही मागेला कळली तर ती हा धक्का सहन करू शकेल. हा कोणी विचित्र माणूस आहे. तो वाड्याला वाचवायच्या गोष्टी करतोय. पण मग महेश अंकलला का नाही वाचवलं? का तो फक्त मला इमोशनल ब्लॅकमेल करतोय? आपलाही असाच बळी जाणार आहे का? आपण इथं आलो तेव्हा आपल्याला कोणतरी ढकललं होतं का? आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या माणसाकडे नक्कीच मिळतील. बऱ्या बोलानं ते यंत्र मज देऊन टाक. नाहीतर या वाड्यातून बाहेर जाऊन द्यायचा नाही मी तुला सांगून ठेवतोय. ही कोणाशी भांडते आणि कसलं यंत्र? बे अवधसे ते यंत्र तुझ्या काहीच कामाचे नाही गो.